भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय गंगागिरी महाराज की जय सद्गुरु श्री महाराज की जय भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्य हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता आपल्यासमोर म्हणून दाखवलेला अभंग
जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भक्तांची लक्षणं सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री तुकोबाराया तुमच्या आमच्या समोर भक्तांची लक्षणं सांगत असताना भक्त कोणाला म्हणावं त्यांची लक्षणं करतात. जे देहावर उदास आहेत त्यांना भक्त म्हणा. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आशाधिक सप्तपाशांची निवृत्ती केलेली आहे त्यांना भक्त म्हणा. ज्यांचा विषय केवळ नारायण आहे त्यांना भक्त म्हणा. ज्यांना माता पिता जनधन आवडत नाही त्यांना भक्त म्हणा. कोणाला भक्त म्हणा? भगवान परमात्मा ज्यांचा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो त्यांना भक्त म्हणा. भक्त कोणाला म्हणा? नरकाला जाण्याची भीती घातली तरी सुद्धा जे सत्कर्मालाच सहाय्य करतात भक्त त्यांना म्हणा. विठ्ठला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपल्यासमोर नियोजित वेळेमध्ये अल्पसं चिंतन करण्यापूर्वी अल्प परिहार द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन भक्त वांछकल्पतरू भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्री गुरु नित्यनाथ महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सकल संत महात्म्यांच्या शुभाशीर्वादाने प्रभू रामरायांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन असणारी आपली ही नाशिक नगरी. या नगरीमध्ये भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने श्री संत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या व श्री संत सद्गुरू नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्मलीन महंत वैकुंठवासी सागरानंद सरस्वती तपोनिधी आनंदा आखाडा त्र्यंबकेश्वर व महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती सरलाबेट यांच्या प्रेरणेने परमादरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य भरतगिरीजी महाराज वडाळा आश्रम यांच्या उपस्थितीमध्ये श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य संजय महाराज साठे यांच्या कुशल मार्गदर्शनाने बजरंगनगर मित्रमंडळ व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या अथक परिश्रमाने सर्वांच्या तन मन धन सहकार्याने संपन्न होणारा आपला हा संकीर्तन सोहळा श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न होणारा आपला हा संकीर्तन सोहळा यावर्षी या कार्यक्रमाचं हे 15वं वर्ष आहे आणि 15व्या वर्षातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व गुणीजन गायक सर्व महाराज मंडळी माझे ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे स्वरूप असणारे सर्व गायक मंडळी त्यातल्या त्यात विशेष करून श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू सोपान काका महाराज श्री हरिभक्तपरायण आमचे देवीदासजी महाराज तत्पश्चात उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी मृदंगाची सेवा करण्याकरता श्री हरिभक्तपरायण मुकुंदा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात असणारे सर्व महाराज मंडळी माता भगिनी जाणते पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करतो. विनयाची सेवा ज्यांच्याकडे आहे आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण राजगुरू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर या कार्यक्रमामध्ये ज्या महापुरुषांची कीर्तनं आहेत, ज्या महापुरुषांची गादी आहे, हे सगळे महापुरुष खूप मोठे आहेत महाराज. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांच्या शब्दात बोलायचं ठरलं तर ही सगळी मंडळी हिमालयाच्या तोडीची आहेत. सगळी माणसं मोठी आहेत. अशा या भव्य दिव्य स्वरूपामध्ये अशा मोठमोठ्या असणाऱ्या सिद्ध महापुरुषांच्या समोर कीर्तनाची सेवा मिळणं हे खरं तर तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला असंच म्हणावं लागेल. खरं तर या महापुरुषांची कीर्तन आम्ही ऐकावे आणि त्यांचं ऐकून काहीतरी पदरात पाडावं अशी परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती वादच नाही. तरीसुद्धा
मी मोठा जरी नसलो तरी सुद्धा मोठ्याचं लेकरू आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने ही माझ्याकडे आलेली सेवा आहे. विठ्ठला दुसरा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक शुद्ध महापुरुष जन्माला आलेत, येत आहेत आणि यावश्चंद्र दिवाकरो अनेक शुद्ध महापुरुष अवतार घेतील. कारण असे या भूमंडळामधला शेवटचा शुद्ध महात्मा ज्या दिवशी समाधिस्थ होतील किंवा ते अदृश्य होतील त्या दिवशी मला वाटतं मानव मानव म्हणून जगू शकत नाही. ज्या अर्थी आजही एवढ्या प्रवाहाच्या विरोधात आपण जीवन जगतो, कुठंतरी समाधान मानून जगतो, याचा अर्थ कुठेतरी शुद्ध महापुरुषांचा आशीर्वाद आहे, शुद्ध महापुरुष आहेत. फक्त एक फरक असतो महाराज, शुद्ध महापुरुष आपली सिद्धी समाजाच्या समोर येऊ देत नाहीत. जे सिद्ध नसतात ते प्रसिद्धीच्या पाठीमागे लागतात, जे प्रसिद्ध असतात ते सिद्ध नसतात, जे सिद्ध असतात ते प्रसिद्ध होत नाहीत. ते आपली प्रसिद्धी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबारायांच्या शब्दात जर बोलायचं ठरलं, ज्ञानोबाराय बोलतात, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडवी माझी दडे महिमे भेने. ज्ञानोबाराय बोलतात, स्वतःचा महिमा होऊ नये याकरता शुद्ध महापुरुष आपली सिद्धी लपवण्याचा प्रयत्न करतात. अजून एक सांगेन आपल्याला, लहान तोंडी मोठा गाजबर का महाराज, हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. आपला मोठेपणा समाजात कधीच प्रगट करत नाहीत. हे मोठ्या माणसाचं लक्षण. विठ्ठला विठ्ठला. आजच्या या प्रसिद्धीच्या माध्यमाच्या प्रसिद्धीचं माध्यम आहे आणि त्याच माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा जो तो व्यक्ती प्रयत्न करत आहे, त्यांच्या प्रारब्धाने त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळते बाबा, वादच नाही. पण मला वाटतं जे जे प्रसिद्ध असतात ते सिद्ध असतात असं नाही, पण जे जे सिद्ध असतात ते प्रसिद्धही असतात बरं का. आणि म्हणून सद्गुरू संत श्री गंगागिरीजी महाराज हे सिद्धही होते आणि प्रसिद्ध सुद्धा होते. मला वाटतं त्या टायमाला हे मीडिया काहीच नव्हतं महाराज बरं का. मीडिया नसताना सुद्धा मला वाटतं मी 2002ला आळंदीत शिक्षण घ्यायला गेलो महाराष्ट्री. त्या टायमाला साधे मोबाईल सुद्धा नव्हते. मोबाईल नव्हते, काही नाही, छोटे छोटे ते टेप असायचे तेवढ्यातच. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो त्यांना तो टेपही चालत नव्हता. ते म्हणजे टेप वापरायचा असेल तर धर्मशाळा सोडायची आणि बाहेर जायचं, तेही बंधन नव्हतं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे मला, अशा काळामध्ये ज्या टायमाला काहीच प्रसिद्धीचं माध्यम नसताना त्या टायमाला सद्गुरू संत श्री गंगागिरीजी महाराज यांचे जे सरलाबेट या तीर्थक्षेत्रावर जे कार्यक्रम व्हायचे ते कार्यक्रम आमचे महाराष्ट्री त्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आणि गेल्यानंतर ते आपापसामध्ये त्यांच्या समकालीन असणाऱ्या महाराज लोकांबरोबर ज्यावेळेस चर्चा करायची, त्या टायमाला मी विद्यार्थी दशेमध्ये 12वी झाल्यानंतर गेलेलो. ते मी ऐकायचो, पण ऐकल्यानंतर मी आश्चर्य व्यक्त करायचो की एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये एवढा अवाढव्य समाज जमेल कसा आणि एवढा कार्यक्रम होईल कसा. खरं सांगू का महाराज, हे करून घेणारे सद्गुरू संत श्री गंगागिरीजी महाराज. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार रंक त्याचा, अशी महाराजांची ख्याती होती. ज्याला आपण योग सिद्ध म्हणूया, अष्टमहासिद्धी महाराजांच्या पायाशी लोळून घेत होत्यात. जसं संत श्री गंगागिरीजी महाराज यांचा अधिकार, तसाच अधिकार संत श्री नारायणगिरीजी महाराज यांचा खूप मोठा अधिकार होता. मला वाटतं आमचे संस्थेतले म्हणजे आमच्या विद्यावंशातले आमचे जे वडील आहेत ना महाराष्ट्री, आमचे सद्गुरू श्री जोग महाराज, इथून आलेली आमची परंपरा. मला वाटतं जोग महाराजांना सुद्धा या क्षेत्राकडे वळवणारे सद्गुरू संत श्री गंगागिरीजी महाराजच आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कालच्या कीर्तनामध्ये महाराज श्रींनी तो विषय सांगितला, पुन्हा तो विषय नको म्हणून तेवढा विषय गाळतो. फक्त कुस्ती केल्यानंतर पंजाब प्रांतातला एक पैलवान त्याला चित केल्यानंतर महाराजांची मिरवणूक काढली. महाराजांची मिरवणूक काढल्यानंतर आता मिरवणूक म्हणल्यानंतर गाजावाजासह मिरवणूक निघणारच आहे ती. सगळीकडे गाजावाजा चालू आहे, जिकडे तिकडे महाराजांचा जय जयकार चालू आहे. भगवान श्री पंढरीनाथांच्या दर्शनाला महाराज श्री गाभाऱ्यात गेलेत. देवाचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाठीमागे हा लावाजमा चालूच होता. हे सगळ्या मंडळींनी देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर येत असताना गणपतींच्या जवळ, गणपती आहेत ना उजव्या हाताला, त्या गणपतींजवळ कुठंतरी संत श्री गंगागिरीजी महाराज ध्यानात बसले होते. सद्गुरू श्री जोग महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं, लांबून नमस्कार केला आणि अत्यंत नम्रतेने महाराज एका कोपऱ्याला जाऊन उभे राहिलेत.
एका कोपऱ्याला जाऊन उभे राहिलेत. पाठीमागनं हा लावा जमा गेला. आता त्या लावा जमाने त्या आवाजाने महाराजांची निद्रा म्हणजे समाधी अवस्था भंग झाली. विचारलं का रे बाबा, कशाचा एवढा गोंगट करताय तुम्ही? आवाज थोडा भिकू फिकून नका देऊ, कमी ठेवा. कशाचा एवढा गोंधळ आहे? महाराजांना सांगितलं. म्हणजे महाराजजी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. म्हणजे काय घटना घडली? एक पैलवान, ज्या पैलवानाला कोणीही पाठ लावू शकत नव्हता असा एक पैलवानाला आपल्या जोग महाराजांनी त्याला चित केलं आणि म्हणून महाराजांची मिरवणूक आहे. वा, चांगलं कार्य केलं. कुठे आहेत महाराज श्री असं विचारलं. महाराज ते समोर उभे आहेत. महाराज जे अत्यंत नम्रतेने खाली मान घालून उभेच होते. महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं. जोग महाराज 2 पावलं पुढे आलेत. पुन्हा त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. महाराजश्रींनी महाराजांच्या पाठीवरनं हात फिरवला आणि महाराजांनी सांगितलं, महाराज उत्तम कामगिरी केली तुम्ही, खूप चांगला केलं. पण महाराज अजून एक पैलवान आहे, त्याच्याबरोबर तुम्ही कुस्ती खेळाल? महाराज म्हणले, लंगोट आहेच, फक्त धोतर घातले, लगेच फेडतो, नाव सांगा, लगेच कुस्ती खेळतो. पूज्य श्री संत गंगागिरीजी महाराज म्हणालेत, महाराज तो पैलवान असा आहे, या पैलवानाने आतापर्यंत सर्वांना चित केलं. या पैलवानाला हरवणारा अजून जन्माला आलेला नाही. अजून त्या पैलवानाला परास्त करेल असा महापुरुष संत सोडले तर असा एकही झाला नाही. तुम्ही कराल त्याच्याशी कुस्ती? महाराज म्हणले, नक्की करेल. पण महाराज त्याच्याशी जर तुम्हाला कुस्ती खेळायची असेल तर तुम्हाला लौकिक कुस्तीवर पाणी सोडावं लागेल. महाराज श्रींना समोर साक्षी ठेवलं पांडुरंगाला आणि सांगितलं, आजपासून लौकिक कुस्तीवर पाणी सोडलं. इथून पुढे लौकिक कुस्ती खेळणार नाही. सांगा कोणावर कुस्ती खेळायची? संत श्री गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं. म्हणजे महाराज ज्या पैलवानाबरोबर तुम्हाला कुस्ती खेळायची त्या पैलवानाचं नाव आहे काळ. काळ रूपे पैलवान आहे, याच्याबरोबर कुस्ती खेळायची. महाराजांनी सांगितलं, आता शेवटची कुस्ती फक्त त्याच्याच बरोबर खेळ, त्याला परास्त करेल, त्याला चित करेल, मगच मी जोग महाराज म्हणून प्रसिद्ध येईल. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्हाला जर त्याच्याबरोबर जर कुस्ती खेळायची असेल तर तुम्हाला काही बंधनं पाळावं लागतील. काय काय बंधन आहे? पहिलं सांगितलं, तुम्ही जर प्रपंचात पडले तर यदा कदाचित तुम्ही तुमची तयारी करू शकणार नाहीत. महाराजांनी सांगितलं, काही नाही, आजपासून सगळं जीवनच भगवंताला समर्पित. एवढ्यावर भागला नाही महाराज. असं म्हणतात, महाराजांकडे एक ताईत होता बरं का. महाराजांच्या गळ्यामध्ये ताईत होता. तो ताईत महाराजांनी प्रसाद म्हणून जोग महाराजांना दिला. आणि जोग महाराजांनी त्यांच्या निर्याण्याच्या टायमाला तोच ताईत गुरुवर्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांना तो ताईत सुपूर्त केला होता बरं का. त्यांच्या चरित्रात असं मुद्दा आलेला आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य, महाराजांच्या माध्यमातनं जोग महाराज पहिले तर त्यांच्या घराण्यामध्ये परमार्थ होताच, वादच नाही, पण त्यांच्या सांगण्यानुसार पुन्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण झाली. ज्ञानोबरायांच्या मंदिरात जाऊन ज्ञानोबरायांच्या समोर अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर माऊलींच्या समाधीला माळ लावून जोग महाराजांनी माऊलींचा प्रसाद म्हणून ती माळ आपल्या गळ्यात घेतली आणि मग मात्र आपल्या जीवनामध्ये खरोखर पुरुषार्थच केला. नवे नवे काळ रूपी पैलवानाला चितच केलं महाराज. तुका म्हणे काळ आता करुण शके बळ, आता करुण शके बळ, आता करुण शके बळ. तुका म्हणे काळ आता नका शके बळ, आता नका शके बळ, आता नका शके बळ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, या स्थितीवर महाराज श्री गेलेत. त्या सांगायचं तात्पर्य असं आहे, अशा शुद्ध महापुरुषांच्या माध्यमातनं ही असणारी सेवा आहे. त्यांचीच सेवा ते जशी कृपा करतील तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातनं जगद्गुरु श्री तुकोबाराया भक्तांची लक्षणं, नाम साधू पुरुषांची, नाम संतांची लक्षणं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. का आमच्या समोर संत महात्म्यांची लक्षणे ठेवण्याची गरज आहे त्याचं उत्तर एका मिनिटात देऊन जाईल. सध्याचं जर वातावरण बघितलं तर संत महात्मे कोण आहेत, संत महात्मे कसे असतात, आपल्या घरात असून सुद्धा संत महात्मे आपल्याला ओळखायला येतीलच असं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. भागवतामध्ये 3 प्रकारच्या वस्तू दुर्लभ सांगितल्या गेलेल्या आहेत एकादश स्कंदामध्ये. त्याच्यातली सर्वात महत्त्वाची सांगितली महापुरुष संशया. हा महापुरुष नाम संत महात्मे ओळखणं अत्यंत दुर्मिळ आहे बरं का. आमचे गुरुवर्य
भोलेबाबाचे एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, ज्ञानेश्वरीतले गाथेतले संत महात्म्यांची लक्षणं सांगणारे सर्व प्रमाणांचा गाठोड करायचं. बाबांचे शब्द ते डोक्यावर घ्यायचं आणि ते डोक्यावर घेऊन ते पाठांतर करून आपण संत शोधण्याचा प्रयत्न करा. तरी सुद्धा आपल्याला संत ओळखता येत नाहीत. विठ्ठला 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 संतांना ओळखावं एवढी आपली दृष्टी नाही आणि स्वतः संत महात्मे मी संत आहे हे सांगायला तयार नाहीत. ते सांगायला तयार नाहीत. आपल्याला ती ओळखण्याची दृष्टी नाही आणि म्हणून या परिस्थितीचा फायदा जे संत नाहीत त्या लोकांनी या परिस्थितीचा फायदा जास्त घेतला. एक विधान सांगेन, आजच्या युगामध्ये आपण जर बघत असाल टीव्हीवर मोबाईलवर, आज दररोज एक संतांचा उदय होतो, संध्याकाळपर्यंत त्या संतांचा अस्त होतो. दररोज एक नवीन संत, दररोज नवीन एक संत महाराज. अजून एक सांगू तुम्हाला, तुकोबाऱ्यांसारखे महापुरुष म्हणतात, संत पदवी नको आम्हास, संतांचा मी किंकर दास. संत हे पद सुद्धा न स्वीकारणारे संत महात्मे कोठे. संत असून संत पदवी स्वीकार करत नाहीत. जे संत नाही ते स्वतःच्या नावासमोर संत लावल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला ऐका महाराज, अजून जर विस्तार करायला लागलो तर बराच प्रकार करता येईल आपल्याला. काही अहंमान्य संत असतात, काही लोकमान्य संत असतात आणि काही देवमान्य संत असतात. अहंमान्य संत म्हणजे काय, कोणी त्यांना संत म्हणून पुरस्कार दिला नाही, त्यांचा हरिपाठ असतो का नाही हे देवालाच माहिती. स्वतःच्या नावापुढे संत शब्द लावल्याशिवाय कीर्तनाला जात नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. स्वतःला संत म्हणून घेणारा एक वर्ग समाजामध्ये आहे. आमच्या महाराजांना म्हणावं लागलं, महाराज या कलियुगामध्ये असे संत आहेत, ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची नळी. महाराज बोलतात, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणते साधू. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, या कलियुगामध्ये संतपणा मिरवणारे भरपूर असतील, पण सगळेच संत असतील असं मात्र नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा अहंमान्य संत झाला. दुसरा एक संत आहे तो लोकमान्य संत आहे. एखादी सिद्धी लोकांच्या समोर मांडली की लोक त्याला संत म्हणून त्याचा उदो करतात, पण यांना सुद्धा संत महात्मे संत म्हणायला तयार नाहीत. हे पण संत नाहीत महाराज. मग संत कोण, ज्यांना भगवान परमात्म्याने संत हा शब्द दिलेला आहे. देवमान्य जे आहेत ना त्यांना म्हणावं संत. विठ्ठला विठ्ठला. महाराज देवमान्य संत आहेत इथपर्यंत आमच्या लक्षात आलंय, पण मग एवढं असून सुद्धा तुम्ही आम्हाला संत हे का सांगायला लागले, त्याचं उत्तर महत्वाचं आहे. आपल्याला कुठेतरी आपलं जीवन ज्यांच्या चरणी समर्पित करायचं आहे ते अंतरंग संतच असले पाहिजेत. ऐका, परत बोलतो, अंतरंग संत महात्मा जर नसतील ना, आपलं जीवन जर त्यांच्या चरणी जर समर्पित केल्या गेले तर मला वाटतं त्यांचा आपला उद्धार होईल का न होईल, पण आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही अधोगती होऊ नये याकरता आपल्याला अंतरंग असणारे सद्गुरू संत महात्म्यांची कृपा, त्यांचा अनुग्रह होणं अत्यंत गरजेचं आहे. जर नाही झालं तर काय होईल. दोन दृष्टांत अत्यंत गोड दृष्टांत आहेत, तेवढे लक्षपूर्वक आहे का. मला वाटतं रामायणामध्ये तुलसीदास महाप्रभूंनी एका राजाचं चरित्र सांगितले. त्या राजाचं नाव आहे प्रतापभानू. प्रतापभानू राजाचं चरित्र सांगितलेलं आहे. धावता फक्त 2 मिनिटात मुद्दा तुमच्या समोर ठेवतो. महाराज प्रतापभानू अत्यंत शूरवीर असा एक महापुरुष आहे, राजा आहे. राजा त्याला समोरासमोर युद्धामध्ये कोणताही शत्रू परास्त करू शकत नाहीत. शेवटी महाराज या राजाला परास्त करण्याकरता काय करावं याकरता त्यांनी एक संस्कृत सूत्राचा थोडासा विचार केला. कोणता, कपटेन शत्रू असं म्हटले. कपट करावं आणि आपल्या शत्रूला परास्त करावं याकरता त्यांच्या शत्रू पक्षातल्या, त्यांच्या विरोधी पक्षातल्या याच्याने राजाने एक कपट केलं. काय कपट केलं होता, तो राक्षसच होता, पण राक्षस असून सुद्धा या राजाला परास्त करण्याकरता त्या राक्षसाने साधूचं रूप घेतलं. महाराज साधूचं रूप घेतलेलं आहे आणि साधूचं रूप घेऊन प्रतापभानू महाराज ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यामध्ये एक नदीच्या काठावर यांनी मस्तपैकी एक झाड बघितलं. त्या झाडाखाली साधूचा वेश घेतला आणि साधूचा वेश घेऊन जप करत बसले. अर्थात प्रतापभानू महाराज त्या रस्त्याने येता येता त्यांचं लक्ष गेलं. महाराजांनी विचार केला, आपण दरवेळेस इकडनं येतो जातो, पण हा महापुरुष आजच आपल्याला दिसतोय. महाराज श्री घोड्यावरनं खाली उतरले, त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं, महाराज श्री तुम्ही कोण, कुठून आलात, कुठं जायचंय.
काही बोलायला तयार नाहीत महाराज. पुन्हा विचारलं, महाराज अहो मी तुम्हाला विचारतो, कुठून आलात तुम्ही, कुठून आलात? त्यांनी सांगितलं मी उत्तराखंडाकडून आलेलो आहे. बरं कुठं जायचंय? मला इकडे अयोध्याकडे जायचं आहे. बरं महाराज श्री काही अडचण नाही. किती दिवस मुक्काम करणार आहात तुम्ही या भूमीमध्ये? या भूमीचा राजा मी, माझं नाव प्रताप भानू आहे, मी राजा आहे. माझ्याकडनं तुम्हाला काही अपेक्षा असेल तर ती मागा, मी तुमची अपेक्षा पूर्ण करतो. म्हणजे काय अपेक्षा पूर्ण करणार? म्हणले तुमच्याकरता एखादा आश्रम जर बांधायचा असेल तर मला सांगा, तो आश्रम मी बांधून देतो. तुम्हाला जर एखादी गोशाळा लागत असेल, गोशाळा काढून देतो. काय लागल, एखादं मंदिर काय असेल ते सांगा, मी करतो. त्या महापुरुषांनी उत्तर दिलं, महाराज साधू को कुछ नहीं चाहिए, काहीच नको म्हणले मला. महापुरुषांनी काहीच नको म्हणल्यानंतर महाराज प्रताप भानूंच्या अंतःकरणामध्ये अजून श्रद्धा निर्माण झाली. ते म्हणायला लागले, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला एक महापुरुष असा भेटला, मला काहीच नको म्हणणारा. अंतःकरण श्रद्धा निर्माण झाली. पुन्हा त्यांना सांगितलं, म्हणजे महाराज काहीतरी घ्या, मला काहीतरी सेवेची संधी द्या. त्यांनी सांगितलं, तुला माझी सेवाच करायची ना, मग माझी सेवा करू नको, एक काम कर, तू तुझ्या राज्यांमध्ये काही ब्राह्मण लोकांना भोजन दे, हीच माझी सेवा. पण अट एक आहे, स्वयंपाक मी करेल, स्वयंपाक मी करेल, वाढायचं काम तू कर, आणि वाढत ज्यांना बोलवायचे त्या ब्राह्मणांना आमंत्रण तुम्ही द्यायचं. ते म्हणले ठीक आहे, काही अडचण नाही. दिवस ठरला. दिवस ठरल्यानंतर स्वयंपाक करण्याकरता हा राक्षसच होता, तो कपटमुनीच्या रूपाने, कपटमुनीच होता, तो राक्षसच त्या ठिकाणी आलेला होता. शेवटी महाराज त्यांनी स्वयंपाक तयार केला, पण अन्नामध्ये गाईच्या मांसाचे काही कण त्यांनी मिक्स केलेत. गाईचं मांस एकत्र केलं. ते ब्राह्मण वर्ग, ते ब्राह्मण लोक जेवायला बसलेत, आणि जेवायला बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे, भातामध्ये गाईच्या मांसाचे बारीक बारीक तुकडे त्यांना दिसलेत. त्यांच्या लक्षात आलं, तो घास खाली टाकला आणि जागेवर उभे राहिलेत. प्रताप भानून विचारलं, म्हणजे महाराज झालं काय? काय झालं? अरे आम्हाला भोजनाकरता बोलवलं का आमचं जीवन भ्रष्ट करायला बोलवलं? म्हणजे झालं काय? अरे या भातामध्ये गाईच्या मांसाचे तुकडे कालवले आणि ते जेवण आम्हाला देतो. प्रताप भानूंनी सांगितलं, म्हणजे महाराज हे बनवणारे जे आहेत त्यांना माहिती, मला याच्यातलं काहीच कल्पना नाही. आणि खरंच त्यांना काहीच कल्पना नव्हती. महाराजजी थोडी कळ काढा, सगळं आम्ही नदीत टाकतो, ही जागा पुन्हा गाईच्या गोमूत्र शेणाने सारवतो, जागा पवित्र करतो, स्नान करून शुचिरभूत अवस्थेत नवीन पाणी भरतो आणि नवीन स्वयंपाक करतो. काळजी करू नका, थोडी कळ काढा. ब्राह्मण लोकांनी सांगितलं, आता आम्ही तुमच्याकडे पाणी सुद्धा घेणार नाही. त्यांनी उभे राहिले, आणि उभे राहिल्यानंतर हातात पाणी घेतलं आणि तोंडातून शब्द बाहेर पडला, आम्हाला राक्षसाचं अन्न खायला देतो ना राजा, जा पुढच्या जन्मामध्ये तो राक्षस कुळात जन्म घेशील. तोच महाराज प्रताप भानू पुढच्या जन्मामध्ये रावण म्हणून जन्माला आला. ऐका बरं का, एक दृष्टांत सांगितला, आता दुसरा दृष्टांत सांगतो. भागवतामध्ये महाराज परीक्षिती, या महाराज परीक्षितींना वास्तविक पांडवांनी सांगून ठेवलं होतं, कुठल्याही महापुरुषांचा अवमान करायचा नाही. पण कलियुग ज्या टायमाला त्यांच्या समोर येतो, त्या टायमाला कलियुगाने दिलेले 4 स्थानं तो कलियुग नाकारतो, आणि कलियुग सांगतो हे 4 स्थानं मला दिलेत, पण एखादं चांगलं स्थान द्या. त्या टायमाला परीक्षिती महाराजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडला, तुला जर चांगलं स्थान हवं असेल तर मग एक काम कर, तू सुवर्णामध्ये तुझं वास्तव्य राहील, सोन्यामध्ये तुझं वास्तव्य राहील. पण सोन्यामध्ये वास्तव्य राहील सांगितलं, पण कोणतं सोनं? जे अन्यायाने आलेलं सोनं आहे त्या सोन्यामध्ये तुझा वास राहील. स्वकष्टाने मिळवलेल्या द्रव्यामध्ये कलीचा वास नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांना सांगावं लागलं, महाराजांचे शब्द आहेत. महाराज बोलतात, विटाळतो परद्रव्य परनारी, परनारी विटाळ आणि परद्रव्य विटाळ, स्वनारी स्वद्रव्य विटाळ नाही. विठाला 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 विठाला. माझा मुद्दा एक सांगायचा आहे, त्या राजा परीक्षितीच्या घरामध्ये भीमदानाने मारलेल्या जरासंधाला आणि त्याच्याकडे असणारं काही सुवर्ण, त्याचे सुवर्ण मुकुट, भीमाने सगळी संपत्ती आणली होती. आणि त्याच दिवशी कसं त्याला दुर्बुद्धी सुटली महाराज परीक्षितीला, ते आपलं भंडारगृह उघडलं आणि त्याच्यामध्ये असणारा तो मुकुट त्याला आवडला. तो मुकुट त्याने डोक्यात घातला. परिणाम असा झाला, त्याची बुद्धी फिरली. वास्तविक कधीही शिकारीला न जाणारा राजा त्या दिवशी शिकारीला निघाला. मला वाटतं जर राजा दररोज शिकार करणारा राहिला असता तर त्याही दिवशी त्याला शिकार मिळाली असती, पण त्याला शिकारच मिळाली महाराज. का? त्याचं कारण आहे, सवयच नाही कधी शिकार करायची. शिकारी करता गेलेत,
दुपारी 2 वाजेची वेळ आहे, रणरणत ऊन आहे, अन्न पाणी नाही आणि म्हणून कुठंतरी आपल्याला अन्न पाणी मिळावं या उद्देशाने फिरता फिरता एक महापुरुषांची झोपडी दिसली. तिथं गेल्यानंतर बाहेरून आवाज येतात, महाराज श्री तहान लागली, मला पाणी वगैरे मिळेल. श्रमिक महामुनींचा आश्रम आहे आणि महापुरुष महात्मा श्रमिक मुनी समाधी अवस्थेत बसलेले आहेत. समाधी अवस्थेत असल्यामुळे यांचा शब्द त्यांच्या कानापर्यंत जायचा पण वृत्तीपर्यंत जात नव्हता आणि म्हणून 2दा आवाज दिला, 3दा आवाज दिला. शेवटी याचा गैरसमज झाला आणि यांनी त्या क्रोधाच्या भरात त्याला राग आला महापुरुषांचा. त्यांनी शेजारी पडलेला मृत सर्प तो बाणाच्या टोकावर घेतला आणि त्या महात्म्यांच्या गळ्यात घातला. अर्थात हा सर्प गळ्यात घालत असताना त्यांचा एक शिष्य त्यांनी लांबून ते बघितलं. तो शिष्य काही बोलला नाही. तिथून तो त्यांचा मुलगा शृंगी ज्या सरोवरामध्ये स्नान करत बसला होता त्या सरोवरात गेला आणि त्याला सांगितलं, का रे बाबा इथं काय स्नान करतो? एका राजाने आपल्या गुरुजींच्या गळ्यामध्ये मेलेला मृत सर्प त्यांच्या गळ्यात धारण केला. त्याच्या लक्षात आलं महाराज. त्या शृंगीने त्याच स्थितीत त्याच अवस्थेत हातात पाणी घेतलं आणि तोंडातनं शब्द बाहेर पडला, ज्या राजाने माझ्या वडिलांचा अपमान केला त्या राजाला सर्पांचा राजा तक्षक आसपास त्या दिवशी येईल, तो त्यांना दंश करेल आणि त्यांचा शेवट होईल. माझे दोन्ही दृष्टांत संपले. मला जास्त एक दृष्टांत सांगत बसत नाही. मला एक सांगा, महाराज प्रताप भानूचं पतन घडलं कशामुळे घडलं? खोट्या साधूला खरा समजला म्हणून पतन घडलं. नाना बरोबर आहे ना? विठ्ठला 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 ऐका महाराज श्री, माझं चिंतन असं चाललंय. महाराज प्रताप भानू खोट्या साधूला खरे समजले म्हणून त्यांचं पतन घडलं आणि राजा परीक्षितीचं पतन का घडलं? महाराज परीक्षिती खऱ्या साधूला खोटे समजले म्हणून त्याचं पतन घडलं. मला वाटतं महाराज परीक्षितींसारखं खऱ्या साधूंना आम्ही जर खोटं समजलो तर आमचं पतनच घडणार आहे आणि महाराज प्रताप भानू सारख्या खोट्या संतांना खरं समजलो तरी आमचं पतनच आहे. विठ्ठला 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 तुम्ही म्हणणार महाराज आम्ही कीर्तन ऐकून ऐकून हुशार झालो, आमचं पतन होणार नाही. मला वाटतं तुम्ही किती हुशार झालात तरी सुद्धा सीतामैया एवढ्या तर हुशार नाहीत ना. सीतामैयाला जर खोटा साधू खरा ओळखता आला नाही, रावण साधू म्हणूनच आला नाही याच भूमीमध्ये, सीतामैयांना जर ओळखता नाही आला तर आपली काय कथा? विठ्ठला 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 विठ्ठला. पुढचं वाक्य सांगतो, लक्षपूर्वक आहे का? आपला मुलगा संत आहे हे हिरण्यकश्यपूला ओळखता नाही आलं, आपली काय कथा महाराज? प्रल्हाद संत आहेत पण हिरण्यकश्यपूंना ओळखता आले का? हो, ओळखता आले नाही. बरं, दुसरं उदाहरण सांगतो, अजून सांगतो. एका आईला आपला मुलगा संत आहे ओळखता आला नाही, बरोबर आहे ना? कैकेयीला ओळखता आला भरत संत आहे असं, मग जन्म देणाऱ्या आईला जर ओळखता नाही आला तर आपल्याला ओळखता येतील का संत महात्मे? अजून पुढचं वाक्य सांगतो, लक्षपूर्वक आहे का? पाठीला पाठ लावून जन्माला आलेले बिभीषण महाराज संत आहेत हे रावणाला नाही कळलेत महाराज. भावाला कळले नाहीत, वडिलांना कळले नाहीत, आईला कळले नाहीत. खरं सांगा 3-3 वेळा हरिपाठ चुकणाऱ्याला संत ओळखता येतील का? आपल्याकरता अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बहु अवघड आहे संत भेटी, परिजन जे करुणा केली, परिजन जे करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परिजन जे करुणा केली. सांगतात बहु अवघड
आहे संत विठ्ठल. किती अवघड आहे महाराज. जरा 2-3 प्रमाण आपल्या पाठातलेच प्रमाण आहेत. महाराज बोलतात अशक्य गोष्ट शक्य करता येईल महाराज. चंद्र अमृत सुखे सेबवेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. नाथ महाराज तर पुढं टोक देतात. नाथ महाराजांचंच प्रमाणे नाथ महाराजांची सोय सांगतो. नाथ महाराज सांगतात बाबा व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृत हाताच दे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, हे भाग्य दुर्लभ गाडे मनुष्या. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका मायबाप, आपण आपल्या नजरेने संत महात्म्यांना ओळखू शकत नाहीत. मग संत महात्मे जर आपण ओळखू शकत नाही तर मग संत महात्म्यांना ओळखणारे जे संत महात्मे आहेत त्यांनी जर आपला त्यांचा परिचय करून दिला तर संत महात्मे आपल्याला कळतील. आणि म्हणून संतांनी आपल्याला संत कोण हे कळून दिलं. हे पहिलं उत्तर. दुसरं उत्तर अजून एक तुमच्या समोर देऊन जातो. संतांनी संतांचं वर्णन काय करावं महाराज. अत्यंत सोपं वाक्य बोलतो. त्याचं कारण असं आहे, संत पदापर्यंत गेल्याशिवाय आम्हाला संतच ओळखता येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका मी काय विधान केलं. आम्ही जोपर्यंत त्या पदावर जात नाही तोपर्यंत आम्हाला संत महात्मे ओळखता येत नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी. बरं का, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बर, आपण व्हावे तेव्हा तैसे कळे. बरं का, आपण त्यांच्या पदापर्यंत जात नाही. ते ज्या बोधावर आहेत त्या बोधापर्यंत आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत संत महात्म्य आपल्याला ओळखता येत नाहीत. एक घडलेला प्रसंग सांगेन आपल्याला. आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर हे पुण्यामध्ये HP कॉलेजचे प्राध्यापक होते. प्राध्यापक असल्यामुळे ते महाराज श्री दररोज सायकलीवर आळंदीत यायचे, पाठ घ्यायचे आणि पाठ करून पुन्हा सायकलीवर पुण्याला जायचे. मग आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं काय असेल नसेल ते पण करायचे. एक दिवसाचा प्रसंग असा होता, महाराज श्रींकडे काही असणारे लहान लहान मुलं पुण्यालाही बरोबर असायचे, आळंदीलाही बरोबर असायचे. एक दिवशी सुट्टीच्या दिवशी महाराज श्री आपल्या 2-4 विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन फिरण्याकरता बाहेर पडलेत. फिरता 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 असं म्हणतात पुण्यामध्ये असणारा पर्वती नावाचा जो भाग आहे ना, एक पर्वतासारखी टेकडी आहे. फिरता फिरता त्या टेकडीजवळ गेलेत. अर्थात ते खाली पायरीपर्यंत गेलेत. गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्थात त्या टायमाला 2-4 विद्यार्थी, पण त्याच्यातला एक विद्यार्थी अत्यंत चौकस बुद्धीचा. चौकस बुद्धीचा म्हणजे काय, त्याला कुठलाही कागद दिसला त्याने तो उचलावा आणि त्याच्यावर काय लिहिलेलं ते वाचावं. एका मुलाने कागद बघितला, त्याने कागद उघडला आणि त्याने कागदावरचं वाक्य वाचलं. कागदावर वाक्य होतं, घोडा कुत्र्या एवढा दिसतो, घोडा कुत्र्या एवढा दिसतो. त्यांनी ते वाचलं महाराज. आणि त्याला जरा ते वाचल्यानंतर त्याच्यात साहजिकच त्याच्या तोंडावर हसू आलं. मामासाहेबांनी त्यांचे ते भाव ओळखले आणि मामासाहेबांनी त्याला विचारलं, बाळा काय झालं, का हसला तू. नाही गुरुदेव काही नाही. अरे असं नसतं, शहाणी माणसं कारणा वाचून हसत नसतं. झालं काय सांग ना मला. काही नाही महाराजश्री, जरा हे वाक्य वाचलं म्हणून मला हसू आलं. काय वाक्य त्याच्यावर. महाराजश्री याच्यावर लिहिलेलं आहे, घोडा कुत्र्या एवढा दिसतो. मला असं वाटतं गुरुदेव हा वाक्य लिहिणारा कमीत कमी येरवाड्यावरनं इथं आलेला असावा. घोडा किती मोठा असतो, कुत्रा केवढा असतो, घोडा कुत्रा एवढा कसा दिसणार आहे. महाराज श्री म्हणले, अरे हे वाक्य लिहिण्याच्या पाठीमागे त्याची भूमिका काय आहे, त्यांनी कोणत्या अवस्थेवरनं लिहिलेलं आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या अवस्थेपर्यंत जात नाही तोपर्यंत या वाक्याविषयी आपण तर्क वितर्क करणं हे चुकीचं ठरेल. संवाद करता करता हळूहळू ते टेकडीवर गेलेत. महाराज ते टेकडीवर गेले. महाराज श्री एका दगडावर विश्रांती करता बसलेत. आता ते मुलं कोणी या कोपऱ्याला, कोणी त्या कोपऱ्याला, कोणी त्या कोपऱ्याला. ज्याला तो कागद सापडला होता ना, हा मुलगा ज्याला कागद सापडला होता तो मुलगा बरोबर त्या पर्वताच्या पुढच्या शिखराच्या टोकाला गेला. तिकडं गेला आणि गेल्यानंतर त्यांनी वरून खाली बघितलं, डोकावलं खाली. खाली डोकावून बघतो तर टांग्याला जुंपलेला घोडा बरोबर कुत्र्याच्या आकाराचा दिसला महाराज त्याला. मग म्हणायला लागला, गुरुजी म्हणले काय, घोड्या बरोबर कुत्र्या एवढा दिसतो. महाराज तिथं गेले. महाराजांनी पुन्हा बघितलं आणि महाराजांनी सांगितलं, बाळा तो कागद कुठे दाखव मला. तो कागद बघितला आणि कागद बघितल्यानंतर त्या मुलाला सांगितलं, बघ आता याच्यावर काय लिहिलेले, घोडा कुत्र्या एवढा दिसतो.
तुला सुद्धा हा कधी कुत्र्या एवढा दिसला घोडा, तू वर आला त्या टायमाला, अरे तुझ्यासारखा कोणीतरी या डोंगरावर या टेकडीवर आला असेल आणि त्याने सुद्धा तिथं उभं राहून खाली बघितलं असेल, त्याला सुद्धा तो घोडा कुत्र्या एवढा दिसला असेल, त्याला आलेला अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला आणि तो कागद त्यांनी खाली टाकला. तुला तो कागद खाली सापडला म्हणून तुला लिहिणारा वेडा वाटला, पण तुला तो लिहिणारा खरा कधी वाटला? तो ज्या बोधावर गेला, ज्या उंचीवर गेला, त्या उंचीवर गेल्यानंतर त्यांनी तो वाक्य लिहिलं. तू ज्या टायमाला त्यांच्या उंचीवर गेला त्या टायमाला तुला ते वाक्य सत्य वाटलं. तसं आम्ही सुद्धा जोपर्यंत त्या बोधावर जात नाही तोपर्यंत संत महात्म्य आम्हाला कळत नाही. देव पाहो उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहो उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहो उंच ठाई उभे राहावो. उंच ठाई याचा अर्थ ते ज्या बोधावर आहे त्या बोधापर्यंत जो महापुरुष गेलेला आहे फक्त त्यांनीच म्हणावं संत कोण. या उक्तीप्रमाणे जगद्गुरु श्री तुकोबाराया हे स्वतः संत पदाला पोहोचलेले आहेत आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायांसारखे महापुरुषच संत कोण आहेत हे ओळखू शकतात. नवे नवे जगद्गुरु तुकोबारायांनाच संत कळतात, ते देवालाही कळत नाहीत. विठाला 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 विठाला. महाराजांचे शब्द आहेत, महाराज करी शिते देवा करी माझे सुखे, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. गुरुवारी राऊत बाबा एक वाक्य सांगतात, जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या कसोटीला उतरणं म्हणजे परमार्थाचा कळसच आहे. विठाला 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 विठाला. स्वतः भगवान परमात्म्याने तुकोबारायांना सांगितलं, म्हणले महाराज हे संत आहे त्यांना संत म्हणा. भगवंताने सांगितलं तरी सुद्धा तुकोबाराय संत म्हणायला तयार नाहीत. शेवटी भगवंताने सांगितलं, म्हणले महाराज कमीत कमी माझाचा धाक पाळा तुम्ही. तुकोबाराय सांगतात तुला करून करून काय करणार, जे करायचं ते कर, पण मी त्यांना संत म्हणणार नाही. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, असं महाराजांचं जीवन. फक्त महाराजांनाच संत कळतात, भक्त कळतात. आणि म्हणून काही अधिकारी वर्गांनी महाराजांना विचारलं असावं, महाराज आम्ही संत महात्म्यानं ओळखू शकत नाहीत, आम्हाला संत कळत नाहीत, सांगा ना संत कोणाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं. भक्तांची लक्षणं सांगायला सुरुवात करतात. अभंगाचं पहिलं चरण. पाश निवारो आशा पाश निवारुनी भक्त ऐसे जाना. भक्त ऐसे जाना कोण भक्त? जे देहावर उदास आहेत ते भक्त, जे आशापाश निवारण करून गेलेले आहेत ते भक्त. भक्तांचे लक्षण सांगतात. अजून थोडी एक 5 मिनिटाची प्रश्न अजून दुसरी तुमच्या समोर करतो. काय असतं महाराजजी, एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं जर लक्षण करायचं असेल तर ते लक्षण हे स्वरूप लक्षण करावं लागतं, तटस्थ लक्षण करून भागत नसतं बरं का. खरं तर महाराजजी आता हे फक्त आमची धार पाजळणंच आहे बरं का, बाकी काही नाही. ऐका जरा, लक्षण 2 प्रकारचे, एक स्वरूप लक्षण आहे, दुसरं तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण कशाला म्हणावं? काही काळापर्यंत असतं आणि काही काळानंतर ते लक्षण जागा सोडतं, याला म्हणावं तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण कशाला म्हणावं? जे लक्षण लक्षाला सोडून कालत्रयामध्ये त्याला सोडत नाही, तिथंच राहतं, त्याला म्हणावं स्वरूप लक्षण. हे स्वरूप लक्षण करत असताना सुद्धा 3 प्रकारचे दोष सांगितले गेलेले आहेत. त्या दोषांसहित जर लक्षण करायला गेलं तर ते सदोष लक्षण ठरतं. पण हे 3 दोष वगळून जर लक्षण केलं याला निर्दिष्ट लक्षण म्हणतात. लक्षण करत असताना त्याच्यामध्ये कुठलाही दोष नसावा,
बाबा. दोष असेल तर ते लक्षण ठरत नाही महाराज. आणि म्हणून 3 प्रकारचे दोष मानले गेलेले आहेत. धावतो सांगतो. पहिला दोष आहे अव्याप्ती, दुसरा आहे अतिव्याप्ती आणि तिसरा आहे तो असंभव. विठ्ठला 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 ऐका महाराज बरं का. पवार महाराज सोपं आहे, थोडं लक्षपूर्वक आहे का, अत्यंत सोपं आहे. केलेलं लक्षण लक्षाच्या काही अंशावर राहावं आणि काही अंशामध्ये ते लक्षण कमी पडावं याला म्हणावं अव्याप्ती नावाचा दोष. दुसरा दोष सांगितला अतिव्याप्ती. केलेलं लक्षण लक्षाला सोडून दुसरीकडे जाणं याला म्हणावं अतिव्याप्ती. आणि असंभव म्हणजे केलेलं लक्षण त्या लक्षावर अजिबात नसणं याला म्हणावं असंभव दोष. विशाला विठ्ठला विठ्ठला. गोड उदाहरणं दिलेले आहेत. काय झालं, एक मुलगा बिचाराचा जन्म झाला तसा शहरामध्येच, तो खेड्यात जातच नव्हता. जसं आता खेडं आवडतच नाही कोणाला, तसं प्रत्येकाला आता शहरच आवडतं महाराज. वादच नाही, काय असेल ते देवालाच माहिती. खेड आवडत नव्हतं आणि म्हणून त्याचा जन्मही शहरात झाला. तो शहरामध्ये 4-5 वर्ष सवीपर्यंत खेड्यात गेलाच नाही बहादर. काही कामाच्या निमित्ताने 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला खेड्यात जाण्याचा योग आला. पोरगा 5 वर्षाचा होता, अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा, अत्यंत हुशार, अत्यंत बोलका पोरगा होता महाराज. घरी गेल्यानंतर त्या आजोबांच्या मांडीवर आजोबांबरोबर खेळणं, आजोबा शेतात जातील, शेतामध्ये जाणं. एक दिवशी सकाळी आजोबांनी काय केलं महाराज, ते मुला म्हणजे घरामध्ये त्याच्या आजीला आवाज दिला. अगं ऐकलं का, काय, बाळाला दूध गरम करून दे. बाळाला दूध गरम करून दे म्हणल्यानंतर त्या बाळाने आजोबांना प्रश्न विचारला, आजोबा तुमच्याकडे दूध कोण देतं? आजोबांनी त्याला प्रतिप्रश्न विचारला, बाळा तुमच्याकडे कोण देतं? त्या मुलाने सांगितलं, आजोबा आमच्याकडे भैया दूध देतो. त्याची चूक नाही महाराज, भैया दूध देतो आमच्याकडे. त्यांनी बरोबर सांगितलं उत्तर. आजोबा तुमच्याकडे कोण देतं? आजोबा म्हणले, अरे बाळा आमच्याकडे गाय दूध देते. असं गाय काय प्राणी असतो बाबा, काय कशी असते गाय? त्या आजोबांनी त्या बाळाला उत्तर दिलं, बाळा येथा गो कपिलत्वम. पहिलं उत्तर दिलं, बाळा जी काळी असते तिला गाय म्हणावं. लक्षण पूर्ण आहे का हो? 5-10 मिनिटं आत्ते खरं सांगा महाराज, याची जर गोडी लागली आणि बाकीचं काहीच गोड लागत नाही. विठ्ठला विठ्ठला. ऐका मला सांगा, उत्तर दिलं जी काळी असते ती गाय, उत्तर पूर्ण आहे का अपूर्ण आहे? अपूर्ण उत्तर आहे. कारण लक्षण केलं जी काळी असते ती गाय असं जर म्हणावं तर मला सांगा, पांढऱ्या रंगाच्या गायी नसतात का? तांबड्या रंगाच्या गायी नसतात का? म्हणजे काळी आहे ती गाय हे लक्षण केलं, हे अपूर्ण ठरलं, याला म्हणावं अव्याप्ती नावाचा दोष. पूर्ण लक्षण ठरलं नाही. त्या आजोबांनी पुन्हा त्या मुलाला सांगितलं, बाळा माझं पहिलं उत्तर चुकलं, अरे तुला दुसरं उत्तर देतो. म्हणले काय? जिला शिंग असतात तिला गाय म्हणा. उत्तर त्याने दुसरं दिलं. आता मला सांगा, गाईला शिंग असतात का नसतात? गाईला शिंग असतात, बरोबर आहे. मग जसे गाईला शिंग असतात तसे म्हशीला सुद्धा शिंग असतात. रेड्याला सुद्धा शिंग, बैलाला सुद्धा शिंग, घोड्याला सुद्धा शिंग. उत्तर काय दिलं महाराज, जिला शिंग तिला जर गाय म्हणा, तर मग ज्याला शिंग त्याला गाय म्हणावं लागेल. म्हणजे केलेलं लक्षण लक्षावरनं दुसरीकडे जाणं याला म्हणावं अतिव्याप्ती नावाचा दोष. दुसरा दोष. आणि तिसरा दोष त्याने सांगितलं, बाळाला सांगितलं, बाळा माझं हेही उत्तर चुकलं, आता तुला सांगतो, जिला एक खूर असते तिला म्हणावं गाय. आता मला सांग, हे लक्षण बरोबर आहे का? नाना, गायला किती खुर असतात? एका पायाला 2 खुर असतात, बरोबर आहे का नाही? उत्तर दिलं, जिला एक खुर आहे तिला गाय म्हणा. मला वाटतं हे केलेलं लक्षण लक्षापर्यंत अजिबात पोचत नाही, याला म्हणावं असंभव नावाचा दोष. याच्यातला अतिव्याप्ती आणि असंभव हे डोक्यातनं बाहेर काढा. फक्त अतिव्याप्ती हा एवढाच दोष फक्त लक्षात ठेवा. म्हणजे केलेलं लक्षण लक्षापासून वेगळीकडे जाणं याला म्हणावं अतिव्याप्ती नावाचा दोष. आता जरा मी अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. महाराजांनी भक्तांची जी लक्षणं सांगितलेत त्याच्यामध्ये पहिलं लक्षण सांगितलंय, जे देहावर उदास त्यांना भक्त म्हणावं. ऐका, संत महात्मे देहावर उदास का असतात, देहावर उदास का असावं, याच्या पाठीमागचं थोडंसं चिंतन जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. ऐका,
परमार्थामध्ये देहाचे चोचले जर पुरवत असू तर मला वाटतं तो संत नाही, तो संसारी असतो. लक्षात ठेवा. अजून पुढे सांगतो, परमार्थामध्ये परमार्थ जसा जसा दिवसेंदिवस वाढतो तसं तसं देह तादात्म्य जर संपत असेल तर आपला परमार्थ योग्य दिशेला वाटचाल करतो. आणि परमार्थ करत असताना देहाची आसक्ती वाढत असेल तर आपला परमार्थ चुकीच्या मार्गाने चालतो. विठ्ठला 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 विठ्ठला. संत महात्मे ज्या पदावर गेलेत महाराज, त्या पदावर जर जायचं असेल तर आपल्याला देहाचा निराश करूनच जावं लागतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देहाच्या निरासे देहाच्या निरासे पाविजे आठाया. देहाच्या निरासे देहाच्या निरासे देहाच्या निरासे पाविजे आठाया. देहाच्या निरासे मोदियाची काया जवळो हे. मोदियाची काया जवळो हे. मोदियाची काया जवळो हे. मोदियाची काया जवळो हे. जवळो हे. देहाच्या निरासे देहाच्या निरासे पाविजे आठाया. देहाच्या निरासे देहाच्या निरासे देहाच्या निरासे पाविजे आठाया. देहाच्या निरासे महाराजांना म्हणावं लागलं, देहाच्या निरासे किंवा निरसने पाविजे ठाया माझी ऐशी काया जवनवे. तुका म्हणे नाही निरसला देह तोरी अवघे संसारिक. विठ्ठला 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 विठ्ठला. हा, देहाचा विसर पाडी मज. तुकोबरायांनी देवाला प्रार्थनाच केली महाराज. देहाचा विसर पडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐका, संत महात्मे देहाविषयी उदास असतात. का उदास असतात त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण सांगतो महाराज. उदासीन कोणाला म्हणावं? ज्याच्या जीवनामध्ये त्यागही नाही भोगही नाही, ही मधली जी वृत्ती याला म्हणावं उदास असणं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याचं कारण असे महाराज, महाराजांच्या नाटामध्ये एका चरणामध्ये महाराजांनी देहाचे अवगुण सांगितलेत आणि एका चरणामध्ये देहाचे सद्गुण सांगितलेत महाराज. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायशे. एक एक शब्दाचा थोडा विचार जर करू गेलो, 1-2 मिनिटं विचार सांगतो तुम्हाला. महाराज बोलतात शरीर दुःखाचे कोठार. माणसाला जेवढं दुःख भोगावं लागतं या देहात आल्यानंतर, एवढं दुःख कोणत्याच देहात भोगावं लागत नाही. लागतं का हो नाना? कुठंच नाही महाराज. या देहात जास्त भोग, या देहात जास्त दुःख भोगावं लागतं. शरीर दुःखाचे कोठार. पुढे म्हणले शरीर रोगाचे भांडार. आपल्याला किती रोग आहेत एक वाक्य सांगतो. आपल्या नख शिखांत नाभी कमळापासनं 72,000 नाड्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या आहेत आणि प्रत्येक नाडीतनं एक एक रोग निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे भगवंतांनी दिलेलं आहे. तेव्हा आपल्याला कमीत कमी 72,000 रोग होऊ शकतात, पण एवढे रोग सर्वांना होत नाहीत. आमचे गुरुदेव वैकुंठवासी आमचे वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे. बाबांचं वाक्य, बाबा म्हणायचे एक रोग सर्वाला नाही, सर्व रोग एकाला नाही, पण रोग नाही असा एकही नाही. तुमच्या लक्षात आलं ना शेवटपर्यंत? हा, म्हणजे तुम्ही पण रेंजमध्ये आहात बा. ऐका परत सांगतो तुम्हाला. बाबा म्हणायचे एक रोग सर्वाला नाही, सर्व रोग एकाला नाही, पण रोग नाही असा एकही नाही महाराज. एकही नाही. प्रत्येकाला कुठला ना कुठला रोग आहेच आहे. एखाद्या माणसाला बाहेरचा कुठला रोग नसेल, पण कमीत कमी शेजाऱ्याने बंगला बांधल्यानंतर तरी पोटात दुखतं का नाही? हा रोगाचे महाराज वादच नाही. प्रत्येकाला काहीतरी रोगच आहे. माझा मुद्दा मला एक सांगायचा आहे, या देहामध्ये जेवढे रोग आहेत तेवढे रोग बाकीच्या देहात नाहीत महाराज. मी विनोदाने वाक्य सांगतो. आपण नाशिक सारख्या शहरात राहतो. मला वाटतं खरं सांगा, या नाशिक शहरामध्ये जनावरांचे दवाखाने जास्त का माणसांचे? माणसांचे दवाखाने जास्त. बरं अजून कुठं सांगतो, माणसाला भगवंताने जेवढी अवयव दिलेले आहेत, प्रत्येक अवयवाचा एक स्पेशालिस्ट आहे.
ए मारुती राया मला कीर्तन करू दे. ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या. ऐका मी काय बोलत होतो. एक इंद्रियांचा एक स्पेशलिस्ट डॉक्टर महाराज. म्हणजे डोळ्याचा डॉक्टर तुमचा हार्ट चेक करत नाही, म्हणजे हृदय चेक करत नाही. हृदयाचा डॉक्टर तुमच्या हाडकांची ट्रीटमेंट करत नाही. उजव्या डोळ्याचा हा. वेगळा आणि डाव्या डोळ्याचा वेगळा. वा विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांनी कळसच केला महाराज. उजव्या डोळ्याचा डॉक्टर डावा डोळा चेक करत नाही म्हणला. माझा मुद्दा एक सांगायचा ऐका. रोगाचं भांडार आहे देह बरं का. रोगाचे भांडार. पुढं महाराज बोलतात शरीर दुर्गंधीची थार. मी एक वाक्य विनोदाने सांगत राहतो. आपण दररोज आपल्या देहाची निगा ठेवतो म्हणून आपण माणसांच्या जवळ बसतात बरं का महाराज श्री. आपण फक्त एवढा 2 कार्यक्रम फक्त 4 दिवस करू नका. कोणता? दात घासायचा आणि आंघोळी करायचा. एवढा कार्यक्रम जर बंद झाला तर आपला काला होणार नाही. लक्षात ठेवा. मी का सांगायला लागलो आपल्याला. आपण निगा राखतो म्हणून याची दुर्गंधी येत नाही. याची निगा ठेवू नका. दुर्गंधी आल्याशिवाय राहणार नाही बरं का. शरीर दुर्गंधीची थार. अजून पुढे महाराज बोलतात नाही अपवित्र शरीराचे. शरीरासारखं या जगामध्ये अपवित्र वस्तू कोणतीच नाही महाराज. नाही अपवित्र शरीराचे. मग असं म्हणून जर त्याग करावा, जर असं म्हणून देहाचा जर त्याग केला तर याच नरदेहामध्ये परमात्मा पदाची प्राप्ती होते. या परमात्मा पदाच्या प्राप्तीपासून आपण वेगळे होऊन जाऊ. आणि म्हणून देहाचे चोचले पुरवायचे नाहीत. तो नाशवंत आहे, नासका कुसका आहे म्हणून त्याचा त्याग करायचा नाही. त्याची दुसरी बाजू बघायची महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. विठ्ठला 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 बर. या शरीरामध्ये आपल्याला परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. एवढा महत्वाचा नरदेह आहे म्हणून याचा त्याग करू नये. नासका कुसका आहे म्हणून याची जास्त चोचले पुरवू नये. म्हणजे त्याला भोगही देऊ नये, त्याचा त्यागही करू नये, त्याच्याविषयी उदास असावं. विठ्ठला 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 विठ्ठला. एक वाक्य सांगेन मी आपल्याला, लक्षपूर्वक ऐका. आपला देह कितीही चांगला दिसत असला तरी सुद्धा मला वाटतं जो 20शीत असतो तसा तो 25शीत नसतो, जसा 25शीत असतो तसा तो 30शीत नसतो, जसा 30शीत असतो तसा 50शीत नसतो, जसा 50शीत असतो तसा 70शीत नसतो. लक्षात ठेवा. तोच देह नोहे तुझा देह तोच राहतो. पण तारुण्यामध्ये त्याच्याविषयी जेवढी आसक्ती असते तेवढी आसक्ती शेवटपर्यंत शिल्लक राहत नाही. का? त्याचं कारण आहे महाराज, या देहाच्या पाठीमागे जरा नावाची भीती शास्त्राने लावून दिलेली. रूपे जरा यात भयम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तारुण्याला म्हातारपणाची भीती आहे. आणि म्हणून या नरदेहाविषयी उदास असणं अत्यंत महत्वाचे. संत महात्मे या देहाविषयी उदास असतात. लटिके वचन नाही, देही उदासीन, खोटं बोलत नाहीत, देहावर उदास असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. का उदास असतात? अजून थोडी एक शृंखला तुमच्या समोर जाता जाता बोलून जातो. मला काही ते प्रमाण म्हणता येणार नाही. आमच्या ज्ञानोबरायांनी घोंगडी या प्रकरणामध्ये भगवंताशी भांडण केलंय महाराज. देवाला सांगितलं, देवा अरे तुझं घोंगडं कसं आणि आमचं घोंगडं कसं देवा? अरे तुझं घोंगडं बघायला गेलं तर अत्यंत पवित्र असं तुझं घोंगडं आहे, पण आमच्या घोंगडाचा जर विचार करू गेलो तर आमचं घोंगडं कसं आहे देवा? सांगू तुला. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनरी रे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरले रे. बरं एवढं असून भागलं नाही महाराज. असं म्हणेल पुढे, षड विकार षड वैरी मिळून तापत्रयाने विनली रे, नवा ठाई फाटून गेली ते त्वा आम्हाशी दिदली रे. विठ्ठला 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 ऐका ना महाराज श्री. मला वाटतं एवढ्या एकाच चरणाचा जर विस्तार करायचा म्हणला तर 2 तासाचं कीर्तन अजून वेगळं करावं लागेल आपल्याला. धावतो 2-3 कारण सांगतो. आपल्याला मिळालेला नरदेह याच्या पाठीमागचं पहिलं कारण ज्ञानोबा सांगतात, आई आणि वडिलांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला काम, त्या कामाचं प्रतीक म्हणून हा नरदेह जन्माला येतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काम पहिलं कारण सांगितलं. काम म्हणजे कामच नाही, याचं दुसरं कारण आहे, हा नरदेह आम्हाला कर्माने मिळालेला असतो. अगा कर्मे जे गुरावे ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका कर्म भोगण्याकरता आम्हाला देह मिळालेला असतो. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. काम कर्म अविद्या. पुढं म्हणलेलं आहे या जीवाला हा नरदेह का मिळाला, त्याचं महत्वाचं कारण आहे अविद्येने मिळाला. बरं का? अविद्या उपाधीचा बाद झाला
की हा जीवात्मा शिवस्वरूप होतो, पण जोपर्यंत अविद्या उपाधी शिल्लक आहे तोपर्यंत त्याला नरदेहामध्ये येणं चुकत नाही, फक्त देह बदलतो मग तर त्याचं येणं जाणं हे अव्याहत चालूच राहतं. त्या सांगायचं तात्पर्य असं आहे, अविद्या पुढं म्हणले त्रिगुण आपल्या देहामध्ये सत्व रज तम 3 प्रकारचे गुण दिवसभर आपल्या शरीरामध्ये ते कार्यरत असतात, दिवसभर कार्यरत असतात. आपण आता कीर्तनात आहोत, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची वृद्धी, रजगुण तमगुण खाली बसलेले आहेत. ज्या टायमाला कीर्तन संपणार आहे, ज्या टायमाला आम्ही निद्रादेवीच्या अधीन होऊ, त्या टायमाला सत्वगुण रजगुण हा दाबल्या जाणार आहे, तमगुण आपल्या शरीरामध्ये प्रधानतेने कार्य करणार आहे. ज्या टायमाला आम्ही जागृतीमध्ये संसाराचं कार्य करतो त्या टायमाला सत्वगुण तमगुण हा दबलेला असतो आणि रजगुणामध्ये आपलं दिवसभर आपलं कार्य होत राहतं. गुणाला सोडून आपलं शरीर राहत नाही महाराज. तेव्हा सांगायचं तात्पर्य त्रिगुण आपल्या शरीरामध्ये आहेत. बरं म्हणले त्रिगुण पंचभूताने विनदिदे, एवढं असून नाही महाराज, आपल्याला मिळालेला नरदेह हे पंचमहाभूताचं कार्य लक्षात ठेवा. पंचमहाभूताचं कार्य असल्यामुळे पंचमहाभूतांवर आपली सत्ता नाही, पंचमहाभूतांवर सत्ता आहे ती काळाची, या देहावर सत्ता आहे ती काळाची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराजांना म्हणावं लागलं देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य आपल्या देहावर काळाची सत्ता आहे. क्षितिजल पावक गगन समीरा पंचैरचत अति अधम शरीरा, हे पंचमहाभूतांचं कार्य आहे. सार्वजनिक संपत्ती, मग सार्वजनिक जर संपत्ती असेल तर याला माझं का म्हणावं, देहाविषयी उदास. बरं एवढंच नाही महाराज, पंचभूतांनी विणले. बरं पुढं म्हणले असं जरी असलं तरी सुद्धा अत्यंत महत्वाचं पुढचं वाक्य आहे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरले रे. विठ्ठला 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 नानाश्री आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्या कीर्तन मालिका आहेत, आणि त्या कीर्तन मालिकेमध्ये महाराजांचं एक वाक्य आहे. महाराजांनी असं वाक्य उद्धृत केलेलं आहे, भगवंताचे उपकार आहेत महाराज श्री, भगवंताने आपल्याला वरचं वेष्टन चांगलं दिलेलं आहे. हे त्यांचं वाक्य बरं का महाराज. फरक एवढाच आहे, कोणाचं सावळ आहे कोणाचं गोर आहे याच्या पलीकडे काहीच फरक नाही महाराज. वरचं वेष्टन बरं म्हणून जर आपण चांगले दिसतो, हे वेष्टन जर बाजूला केलं तर आतला सर्वांचा माल एकच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो मला वाटतं अलर्क नावाच्या मुलाला उपदेश करत असताना मदाल समाता अत्यंत गोड वर्णन करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, स्मरी त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. मदाल समातेने सुद्धा या देहाचे दोष सांगताना हे सांगितलं, बाळा रक्त रेत दुर्गंधी याच्या पलीकडे काहीच नाही महाराज आपल्या देहामध्ये. अजून पुढे काय म्हणले, असं जरी राहिलं असतं तरी सुद्धा बरं झालं असतं. एवढ्यावरच नाही, या देहाच्या पाठीमागे अजून भगवंताने षड विकार लावून दिलेले आहेत. कोणकोणते महाराज, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपेक्षते आणि विनश्यते, हे षड विकार या देहाच्या पाठीमागे लावून दिलेले आहेत. एक वाक्य विचारू का जाता जाता, काका तुमच्याशी संवाद केला चालेल ना? हा तुम्ही हो तर म्हणा. हो बस असं म्हणजे बरं वाटतं मला. ऐका मला सांगा, जीवात्मा जन्माला येतो का मरतो? जन्माला येऊन मरतो. हा हा हेच त्याचं उत्तर. जीवात्मा जन्माला येत नसतो, मरतही नसतो. जन्माला येतो तो 3.5 हाताचा देह आणि मरतो तो सुद्धा देह. विठ्ठला 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 विठ्ठला. हो याला अस्ति आणि शेवटी विनाश्यती हे दोष या देहाला आहेत महाराज. आपल्या स्वरूपाला अस्ति नाही जायते नाही महाराज. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयाः अजो नित्य शाश्वत ओयम पुराण न हन्यते हन्ये माने शरीरे. हा अजीवात्मा न हन्यते पण हन्यते शरीर. बरं का, शरीर हन्यते, शरीराचा मृत्यू होतो. त्या सांगायचं तात्पर्य असं आहे, असा आपला देह, ज्या देहामध्ये पंचविकार आहेत, पुढं म्हणलं षड विकार आहेत, आणि पुढं अजून सांगितलं महाराजांचं एवढंच नाही, षड वैरी मिळवणी तापत्रयाने विनरी रे. आपल्या अंतःकरणामध्ये महाराज षड वैरी आहेत. कोणते? काम क्रोध लोभ आदी करून हे षड विकार म्हणा, नाहीतर आसुरी संपत्तीचे जे 6 अवगुण सांगितलेत महाराज, दंभ दर्प अज्ञान, दंभो दर्प मानस्य क्रोध पारुष्यमेवच, असे जे 6 विकार सांगितलेत ना दैवी आसुरी संपत्तीचे, हे आसुरी संपत्तीचे असणारे दुर्गुण हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्यांनी थोड्या बहु प्रमाणामध्ये देऊन ठेवलेले. तेव्हा सांगायचं तात्पर्य असे असताना सुद्धा महाराज बोलता षड विकार षड वैरी मिळवणी तापत्रयाने विनली दे. बरं असं का असे ना देवा, एवढं करून सुद्धा तुझं भागलं नाही, 9 ठाई फाटून गेली
ती त्वा म्हाशी दिली रे. 9 ठिकाणी फाटकी असणारी ही घोंगडी तू आम्हाला दिली देवा. मग 9 ठिकाणी जर फाटकी घोंगडी जर असेल, या 9 छिद्रापैकी कुठल्या छिद्राने आमचा प्राणरूप असणारा जीवात्मा सूक्ष्म शरीर कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. म्हणून असं फाटकं तुटकं घोंगडं याच्याविषयी आम्ही आसक्ती ठेवत नाही, त्याच्याविषयी उदास असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. भक्त ऐसे जाना जे देही उदास. कसे उदास असतात महाराज? ज्ञानोबाऱ्यांचा एक दृष्टांत सांगतो, कारण तो सांगितला नाही तर मला झोप लागणार नाही. अत्यंत गोड दृष्टांत आहे. काय झालं, एका माऊलीला आहे ना, एका श्रीमंत माणसाच्या घराकडचं विवाहाचं आमंत्रण आलं. त्याला सांगितलं, सगळ्या गावातल्या महिलांना ते मूळ वगैरे लावलं, विवाह करता सर्वांना बोलवलं. विवाह शहरामध्ये स्वतः, पण ते अंतर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचं अंतर, वाहनाची व्यवस्था नाही, 3-4 किलोमीटरचं अंतर तर पायीच प्रवास करून यायचा होता. आणि म्हणून गावातल्या सर्व बाया विवाह करता जायला तयार झाल्यात. पण एका बाईने विचार केला, आता विवाहाला जर जायचं म्हटलं तर कमीत कमी अंगावर अर्धा किलो तरी सोनं पाहिजे का नाही? काहीतरी सोनं घातल्याशिवाय विवाहाला जाण्यात मजाच नाही. नवीन एखादं वस्त्र पाहिजे, अंगावर दागदागिने पाहिजे. खरं तर दागदागिने हे आपल्याकरता असतात का लोकांकरता असतात? अजून एक सांगू का माऊली, मी तुमची माफी मागतो बरं का. आपल्या पतीने कष्टाने घेतलेला दागिना घेतल्यानंतर आपल्याला जेवढं समाधान मिळत नाही तेवढं समाधान 4 स्त्रियांनी विचारल्यानंतर मिळतं. बरोबर आहे का नाही? फक्त एवढं म्हण, ताई वा काय सुंदर दागिना, कधी घेतला, एवढं म्हणलं का पोटच भरतं महाराज. बाकी कशाची गरज नसते. आणि म्हणून त्या एक माऊलीला दागिना खरंच नव्हता, त्यांची परिस्थिती नव्हती महाराज. लग्न होऊन 15-20 वर्ष होत आली, पण एकही दागिना नाही. शेवटी महाराज तिने विचार केला, या सगळ्या बाया दागिने घालून जातील, मी अशी बिना दागिन्याची जाईल का? शेवटी महाराज पती घरी आले. घरी आल्यानंतर तिने नेहमीप्रमाणे दररोज पती घरी आल्या प्रेमाने ग्लास भरून पाणी हातात द्यायची ती माऊली. पण आजच्या दिवशी तिने तो ग्लास हातात दिला नाही, त्याच्यासमोर तो ग्लास असा आदळला. हे काही वर्म असतात, हे सर्वांनाच कळतात असं नाही. ते बाकीच्यांना नाही कळायचे महाराज. घरामध्ये ग्लासचा आवाज झाला, समजावं घरात कोणीतरी येऊन गेलेला आहे. घरामध्ये जर भांड्याचा आवाज आला की समजावं पाहुण्याने आता पिशवी उचलायला अडचण नाही. हे संकेत ऐका, आपला विनोद आहे, या मुद्दा मला सांगायचा आहे. तो ग्लास आदळला महाराज, ग्लास आदळला. तिने तिला विचारलं, का ग काय झालं, का ग्लास आदळला? ती एक शब्द बोलली महाराज. पुन्हा विचारलं, अगं काय झालं सांगशील तर खरं, सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे, माझ्या काही अंगात काही येतं का, मला काही कळतं का, अगं सांग काय झालं ते. तिने पुढचं वाक्य ऐकलं महाराज. पुढचं वाक्य ती बोलली, तुम्हाला का नाही. हे पुढचं वाक्य बरं का महाराज. आता ज्यांना ज्यांना ज्या शब्दाचा अनुभव असेल त्यांनी शब्द लावून घ्या. तिने पुढचं वाक्य म्हणले, महाराज तुम्हाला कधी अक्कलच नाही, अक्कल नाही. तो पठ्ठ्या म्हणाला, महाराज खरंच मला अक्कल नाही. अक्कल राहिली असती तर तुझ्यासारखी बरोबर लग्न केलं असतं का मी? खरंच अक्कल नाही मला. झालं काय सांग मला. ती म्हणली, अहो 25 वर्ष झाले, 25 वर्षामध्ये तुम्ही मला 1 ग्रॅमभर सुद्धा सोनं घेऊ शकले नाही, याला काही जीवन म्हणावं का? बस तुला सोनंच पाहिजे का? म्हणे हो सोनं पाहिजे. काय काळजी करते, मी तुला आत्ता दागिने घेऊन येतो महाराज. त्याने पुन्हा मोटरसायकलवर बसला बिचारा आणि बाजारात गेला. आणि बाजारात जाऊन त्यांनी फक्त 500 रुपयामध्ये कमीत कमी 5 तोळे दागिने आणले. त्यांनी मिळतात ना महाराज, बेंटेक्स मिळता का नाही, डुप्लिकेट दागिने. ते दागिने बघितले, तिला आनंद झाला क्षणभर का असेना, पण समाधान वाटलं नाही बुवा. कधीत कधी 25 वर्षात का असेना माझ्या महादेवाने माझं काम ऐकलं, हे तिला समाधान वाटलं. ते दागिने आणून दिले, ती बिचारीने ते दागिने घातले, नवीन वस्त्र धारण केलं. महिला मंडळींबरोबर ती लग्नाला गेली. आता लग्नाला गेल्यानंतर बाकीच्या महिला चर्चा करत 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 गेले तिथं. आता तिथं गेल्यानंतर ही बिचारी ते वधूवरांच्या करता नवरी करता आलेले सर्व मंडळी वधूवरांच्या याच्यामध्ये, पण ही मात्र तिच्या तोऱ्यामध्ये. आता तिच्या तोऱ्यामध्ये काय, ते बघून जी मावली बघायची तिच्या लक्षात द्यायचं हे डुप्लिकेट आहे. कारण त्यांना माहिती होतं हे एवढं घेणे एवढी यांची ऐपत नाही. ज्या अर्थी एवढं आलं या अर्थी ते डुप्लिकेटच असलं पाहिजे का नाही. काय महाराजजी, अधिष्ठान जर खोटं असलं तर खरं सुद्धा खोटं भासतं, आणि अधिष्ठान जर खरं असेल खोटं सुद्धा खरं भासतं. विठ्ठला विठ्ठला ऐका. आणि म्हणून त्या बायांना ते विशेष वाटत नव्हतं. पण काय झालं, त्या लग्नामध्ये आलेल्या 2 लोकांनी नजर ठेवली. कारण ही बिचारी
कोणीतरी विचारावं याकरते ते दाखवतच होते दागिने. ते म्हणले काहीतरी आहे आणि काहीतरीला सापडले दागिने आहेत, करूया आपण काहीतरी. आता त्या 2-4 गावातल्या स्त्रियांनी बाई आमच्याकडे चहाला या, बाई आमच्याकडे चहाला या करता 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 4-5 वाजता पायी परत यायचं आहे, आलं पाहिजे ना. शेवटी महाराजांनी चहा घेण्याच्या नादामध्ये, अर्थात तिला चहा आवडत नव्हती, पण ज्या घरी जाणार त्या घरी ती माऊली तिला विचारायची, बाई कधी घेतले, कसे घेतले, काय भाव मिळाला, हे आता कमी झाल्यावर घेतलं का पहिलेच घेतलं, असं ते विचारपूस करायचे. आणि हे विचारलं का तिला जरा चांगलं वाटेल, बरं वाटायचं तिला. आणि म्हणून त्या गावातल्या बाया तिला म्हणायची, अगं वेळ झाली, चल आपल्याला पायी जायचे. ती म्हणे थांबा ना जरा 5 मिनिटात जाऊ आपण. शेवटी त्या बायांनी सांगितलं जाऊ दे, हिच्या नादी लागून भागणार नाही, येईल कशी तरी यायची. ते बाया निघून गेल्या. सरते शेवटी सूर्यास्ताकडे सूर्यास्ताला जायची वेळ आलेली आहे. ती महिला, ती माऊली एकटी त्या रस्त्याने येत असताना रस्त्यामध्ये या 2 लोकांनी तिला अडवलं. अर्थात अडवल्यानंतर त्यांनी सांगितलं, ताई दिवसभर तुम्ही लोकांना दागिने दाखवत होतात, जरा ते दागिने मला देण्याचे कष्ट करतात का आम्ही घेऊ ते? म्हणजे आम्ही जर घ्यायचं म्हणलं तर आम्ही असे घेणार नाही, आम्ही पहिले काहीतरी सेवा करून मग घेऊ. म्हणजे तुम्हाला वाटतं का आम्ही पहिले काहीतरी सेवा करावी मग घ्यावं? तुम्हाला जर वाटत असेल तर मग काही अडचण नाही, पण नसेल तर मग तुम्ही तुमच्या हाताने प्रेमाने दिली तर खूप बरं होणार आहे. तिने काय केलं, महाराज त्यांचा कल ओळखला आणि तिने पटापटा पटापटा आपले दागिने उतरवले आणि त्यांच्या हातावर ठेवून दिलेत. ऐका आता, मला एक म्हणायचं, त्याच्यातला एखादा दागिना जर खरा राहिला असता तर दिला असतं का हो तिने? नाही. तिला माहिती आहे हे दागिने जाणारे आहेत, हे दागिने खोटे आहेत. खोटे दागिने न बोलता ती जशी बिन बोलाने काढून देते का, ते खोटे आहेत म्हणून. आता ज्ञानोबा वेळ सांगतो. ज्ञानोबा सांगतात, आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाचवाने, तैसे देह धरणे उदास तयाचे. विठ्ठला विठ्ठला नाना तरी जो देहावरी उदास ऐशिया परी, उखिता जैसा बिढारी बैसला आहे. त्यात सांगायचं तात्पर्य हे अनेक कारण आहेत. या अनेक कारणांमुळे संत महात्मे या देहाविषयी उदास असतात. आता तुम्हाला ते 3 दोष सांगितलेत महाराज. त्या 3 दोषातला एक दोष तुम्हाला सांगितला, तर अतिव्याप्ती नावाचा दोष, म्हणजे केलेलं लक्षण दुसरीकडे जाणं, हा अतिव्याप्ती नावाचा दोष आहे ना. मग काय लक्षण केलं, जे देहावर उदास त्यांना जर भक्त म्हणावं तर मला वाटतं समाजामध्ये संध्याकाळी बरेच भक्त निर्माण होतात. लक्षण काय केलं, जे देहावर उदास त्यांना जर भक्त म्हणावं तर मला सांगा, खरं सांगा, उदासच असतो का नाही महाराज? उदासच असतो. मला वाटतं ती जोपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत जरा बरं असतं, पण एकदा पोटात गेली मग मात्र ते राजे होतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एकच मिनिटं घेतो तुमचा. काय झालं महाराज, एक 5-10 मिनिटं. काय झालं, एक घेऊन बिचारा रस्त्यात बसला निवांत. रस्त्यात बसल्यानंतर असं म्हणतात, त्याच रस्त्याने एक राजा अंबारीमध्ये बसून त्याची मिरवणूक चालली होती. ते शिपाई मंडळी पुढे आले, तर आल्यानंतर त्यांचं काम रस्ता बाजूला करणे किंवा रस्त्यावर असतील त्यांना बाजूला करणे. 2 शिपाई आले, त्याला सांगितले लागले, बाबा अरे राजा अंबारीत बसून, राजाची अंबारी येते आहे, बाजूला हो, तू चिरडले जाशील. त्यांनी तिथलं त्याच अवस्थेमध्ये बसल्या बसल्या सांगितलं त्यांना, कोण राजा? अरे सध्या राजा मीच आहे, दुसरा कोण राजा जन्माला आला? अरे तू जरी राजा असला ना बाबा, तू बाजूला हो, राजे येत आहेत अंबारी, तो हत्तीच्या खाली तू तुडवले असेल, मारशील. त्यांनी सांगितलं, अरे कोण राजा, काय किंमत आहे तुझ्या राजाची, बोल. हत्तीची किंमत बोल, राजाची किंमत बोल. हे शब्द राजाच्या कानी आले. राजाने सांगितलं, मला विकत घेणारा अजूनपर्यंत महात्मा मी बघितला नाही, हा एक मला विकत घ्यायचं म्हणतो ना, याला उचला आपल्या घरी घेऊन चला, उद्या आपण याच्याशी सौदा करू. त्याला घरी नेलं महाराज. रात्रभर त्याला काय कुठे ठेवायचं ते ठेवलं. सकाळपर्यंत त्याची घेतलेली नशा सगळी उतरली महाराज, सगळी उतरली. त्याला महाराजांच्या समोर आणून दिलं आणि महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा काल तुला आठवतं का, तू एका चौकात बसला होता आणि चौकात बसल्या बसल्या तू म्हणत होता राजाची काय किंमत आहे, हत्तीची काय किंमत आहे, एका मिनिटात खरेदी करेल, एका मिनिटात घेईल म्हणत होता. सांगू का तुला माझी किंमत? तो म्हणाला, महाराज कशाला चेष्टा करता गरिबाची? अहो महाराज, जी घेणारी होती ती रात्रीच गेली. आता काहीच नाही. आता माझ्या खिशात सुद्धा 5 रुपयांनी 10 रुपये द्या, तुमच्या नावाची पुन्हा घेतो, चौकात जाऊन बसतो. हे उदासीनच आहेत का नाही महाराज? उदासीनाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. महाराज बोलतात, संत महात्मे देहाविषयी ज्या वृत्तीने उदास असतात त्या वृत्तीने हे नसतात, किंवा हे भक्तायशे जाना जे देही उदास, हे लक्षण या दारू मदिरा प्राशन करणाऱ्या लोकांवर हे लक्षण काही अंशाने जातं. आणि म्हणून याच्यामध्ये हा दोष दिसल्यामुळे हा दोष वगळण्याकरता महाराजांनी शब्द पुढचे ठेवलेत, गेले आशापाश निवारुनी
अशा पाश निवारण करून गेले त्यांना भक्त म्हणा. काय असतं महाराज, जोपर्यंत ती पोटात जात नाही तोपर्यंत त्यांच्या आशा कमी असतात, पण पोटात गेल्यानंतर आशा जास्त वाढतात आणि म्हणून त्यांना भक्त म्हटल्या जात नाहीत. भक्ताचं लक्षण केलं महाराज, गेले आशा पाश निवारुणी. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठलाही पाश नाही त्यांना भक्त म्हणा. कोणकोणते पाश आहेत त्याच्यातले काही पाश मी सांगतो, एखादा चुकला असेल तर तुम्ही ते सुधरून घेण्याचं काम करा. पहिला पाश आहे अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे गृहपाश, त्याच्यानंतर सांगितलं आहे द्रव्यपाश, ग्रहपाश आणि सर्वात शेवटी 7वा पाश सांगितला आहे तो म्हणजे आशापाश. हे 7 प्रकारचे पाश आहेत. प्रत्येक जीवात्मा या 7 प्रकारच्या पाशापैकी कुठल्या तरी एका पाशामध्ये बद्ध असतो. बाकीचे पाश गौण आहेत, पण सर्वात मोठा पाश आहे तो म्हणजे आशापाश. विठ्ठला 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 एक वाक्य तुमची इच्छा असेल तर विचारतो तुम्हाला. मला सांगा, दरिद्री कोण, गरीब कोण? आपल्याला अजून 10 मिनिटाचा अवकाश आहे. मला महाराजांनी सांगितलं वेळेच्या पुढे जायचं नाही, वेळेतच आवडतो. ऐका ऐका, गरीब कोण, दरिद्री कोण? महाराज तुम्ही म्हणाल महाराज समानार्थी शब्द विचारतायत आणि कोण गरीब आणि कोण दरिद्री. ऐका, ज्या अर्थी मी विचारलं त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी असेलच का नाही? मग ऐका, कोण गरीब आहे त्या स्थितीमध्ये आनंदाने जीवन जगतो त्याला म्हणावं गरीब. आणि दरिद्री कोणाला म्हणावं? कितीही मिळालं तरी कमीच पडतं त्याला म्हणावं दरिद्री. विठ्ठला 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 विठ्ठला. आद्यगुरु शंकराचार्यांचा तो प्रश्नोत्तरी नावाचा छोटासा हरिपाठ एवढाच ग्रंथ आहे बरं का महाराज. एका वाक्यात प्रश्न आणि दुसऱ्या वाक्यात लगेच उत्तर, लगेच प्रश्न लगेच उत्तर, छोटासा 2 रुपयाचा ग्रंथ आहे महाराज. आचार्याने प्रश्न विचारला, कोवा दरिद्री? उत्तर दिलं, यश्य विशाल तृष्णा, ज्याची तृष्णा संपत नाही तो सर्वात मोठा दरिद्री. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जरा माझ्या शब्दात सांगू का तुम्हाला? ज्ञानोबरायांची 24 सांगतो आणि माझ्या शब्दात बोलतो बरं का. ज्ञानोबराय बोल, तैशी तृष्णा वाढीन लिया, मेरूही हात आलिया, तरी म्हणे एकाधिया दारुणा वळगो. मेरू पर्वता समान द्रव्य हातात आल्यानंतर सुद्धा ज्याची आसक्ती संपत नाही तो दरिद्री. विठ्ठला 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 विठ्ठला. कोण विपुल दादा? 3 मजल्याचं घर बांधून सुद्धा 4थ्या करता चाल काढून ठेवतो तो दरिद्री. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आशा संपत नाही महाराज कोणाची, कोणाचीच आशा संपत नाही महाराज. आपलं सोडा, मला वाटतं ययाती राजाचं चरित्र सांगत असताना असं म्हटलेलं आहे, ययाती राजाने कामोपभोग घेण्याकरता आपल्या मुलाचं तारुण्य घेतलं आणि तारुण्य घेऊन काही हजारो वर्ष त्या कामाचा उपभोग घेतला, पण तरी सुद्धा त्याची तृष्णा शमली नाही महाराज, शमली नाही बरं का. आणि म्हणून मला सांगायचं, आशा नावाचा पाश हा माणसाच्या जीवनातनं कधीच जात नाही. हा ज्यांच्या जीवनातनं गेलेला आहे त्यांना म्हणावं भक्त. गेले आशा पाश निवारुणी. समाजामध्ये एक वर्ग असा आहे महाराज, त्यांना सुद्धा कुठलीच आशा नसते महाराज, कोणतीच आशा नसते. कोणते? ते वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये असणारे जे पेशंट असतात ना महाराज, यांना काहीच नसतं महाराज, देहावर उदासही असतात आणि जीवनामध्ये कोणती आशा नसते. मग त्यांच्याकडे हे भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारुणी. हे आशापाश निवारुणी हे लक्षण त्यांच्या ठिकाणी काही अंशाने जातं, त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून महाराजांनी पुढचे शब्द ठेवलेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. बरं का, काय असते महाराज, हे वेडी लोकांचा विषय नारायण असतो का? नाही म्हणत, त्यांचा विषय काही आगळा वेगळाच असतो बरं का. पण आमच्या संतांचा विषय फक्त आणि फक्त नारायण झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. मला वाटतं विषय तो त्यांचा झाला नारायण, याच्यावर सुद्धा अतिव्याप्ती नावाचा दोष येतो. काय दोष येतो महाराज? जसा संतांचा विषय नारायण आहे, मग आमचा विषय कोणता आहे? आमचा विषय सध्या तोच आहे का नाही? आम्ही देवाविषयीच बोलतो का नाही? मग ते लक्षण काही अंशाने आमच्या सारख्यांवर येतं. आमच्या सारख्यावर येणारी अतिव्याप्ती नावाचा दोष टाळण्याकरता महाराजांनी पुन्हा पुढचे शब्द वापरलेत. या नावडे जनधन माता पिता. आमचा विषय जरी नारायण वाटत असला तरी बरं का, म्हणजे आहेच असं नाही, वाटत असला तरी सुद्धा आम्हाला जनही आवडतं, आम्हाला धनही आवडतं, विशेष करून तुमचं जास्त आवडतं. काही चुकीचं बोलतो का मी?
आम्हाला जनही आवडतं, धनही आवडतं, माताही आवडते, पिताही आवडतो आणि म्हणून हे लक्षण आमच्यावर परिपूर्ण बसत नाही. संत महात्म्यांचा विषय नारायण असतो, पण संत महात्म्यांचं पुढचं लक्षण नावडे, जन, धन, माता पिता. जन का नावडे, धन का नावडे, माता पिता का नावडे, एक मिनिटामध्ये सांगतो. जन का नावडे त्याचं कारण आहे, तुम्ही परमार्थाला प्रारंभ केल्यानंतर कसाही परमार्थ करा, लोक तुम्हाला कधीच चांगलं म्हणत नाहीत. विठाला 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 विठाला. लग्न करू जाता म्हणे ती हा मातला, न करिता झाला नपुंसक. हे समाजाचे शब्द आहेत महाराज. देखोनिया जन निंदा करी, देखोनिया जन निंदा करे, देखोनिया जन निंदा करे, देखोनिया जात स्थान उठवणी विभूती चंचन, स्थान उठवणी विभूती चंचन, देखोनिया जन निंदा करी, देखोनिया जन करी, देखोनिया जन निंदा करी, देखोनिया जन. हा महापुरुष सकाळी उठून जर नित्यनियम सुरू केला आणि अंगाला जर विभूती चर्चन जर केलं ना महाराज, देखोनिया जन निंदा करी असं म्हणले. देवाचा भक्त तो देवाशीच गोड आणि काशी चाड नाही त्याशी, याचा अभंगातलं ते चरण आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही कसंही वागा, समाज तुम्हाला कधी चांगलं म्हणत नाही महाराज, बरं का. अभंग तुकोबाराने म्हणावं लागलं, तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. लोकांच्या नादी लागून लोक काय म्हणतील एवढा जरी संभ्रम आपल्या अंतःकरणात असला तरी भक्ती घडत नाही महाराज. भक्ती करायची असेल तर मग लोकांकरता नाही कान ते ठाई, बरं का महाराज. याच्यासाठी बनंतरा जातो सांडून या घरा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. किंवा सांगायचं तात्पर्य असे, या लोकांविषयी संत महात्मे उदास असतात. नावडे जन का नावडे. अजून एक छोटासा 1 मिनिटातलं उदाहरण सांगतो. काय झालं, एका कुंभार दादाकडे एक गाढव होतं आणि कुंभारदादांचा व्यवसाय जोपर्यंत सूर्यनारायण आहे, जोपर्यंत प्रकाश असतो तोपर्यंत त्यांचा व्यवसाय असतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये 4 महिने त्यांचा व्यवसाय बंद पडतो आणि म्हणून कुंभारदादांच्या मंडळीने सांगितलं का हो 4 महिने आपल्यालाच खायला कमी जास्त मिळतं, मग या गाढवाला 4 महिने ठेवून काय करणार आहे, एक काम करा, या गाढवाला तुम्ही विकून टाका, परत आपले दिवस म्हणजे पावसाळ्या आपले धंद्याचे दिवस सुरू झाले की आपण नवीन गाढव विकत आणू. आणि म्हणून त्या कुंभारदादांनी तिचं ऐकलं. कुंभारदादा गाढव विकण्याकरता बाहेर पडले, पण एकटेच नाही बाहेर पडले महाराज. त्यांचा मुलगा बरोबर येतात. तो मुलगा सुद्धा डोक्या एवढा तरणा बांड मुलगा. कुंभारदादांचं वय जरा 50च्या पुढे गेलेलं होतं आणि मुलगा जवळजवळ 16, 17, 18 वर्षाचा मुलगा होता. हे दोघं ते कुंभारदादा गाढव विकण्याकरता बाजाराला निघालेत महाराज. पहिलं गाव सोडलं, दुसऱ्या गावात गेले. आता त्यांचं चालण्याची पद्धत, कुंभारदादा पुढं, मध्ये गाढव, पाठीमागं मुलगा, हळूहळू त्यांची दिंडी चालली होती. एका गावात गेले. एका गावात गेल्यानंतर शेजारी त्या एका वट्ट्यावर, प्रत्येक गावाला एक वट्टा विशेष असतो. कोणता वट्टा म्हणतात त्याला, कुचर वट्टा. कुचर वट्टा. कुचर कोणाला म्हणतात महाराज, जे भिजत नाही, जे शिजत नाही, जे पचत नाही त्याला म्हणतात कुचर. ते शिजतही नाही, भिजतही नाही आणि खाल्लं तर पचतही नाही, आहे तसं हे कुचर महाराज. तसं ते वट्टा असतं तिथं. ते वट्टा ते 2-3 लोक ते म्हणले, ए रामबू बघ ना, अरे बघ ना, अरे बघ, हे तिघं चालले पण ते गाढव घेऊन चालले. पण या 2 गाढवांना एवढं कळत नाही, त्या गाढवाचा धर्म काय आहे, वजं वाहणं. मग याच्यातला जर दोघांपैकी जर एखादा जर गाढवावर बसला तर त्याला विश्रांती मिळेल, त्यांनी उतरावं, मग पुढच्याने दुसऱ्याने पुढं बसावं. हे त्यांचं ऐकलं. ते म्हणले, अरे दादू आपलं चुकलंच रे बाळा, एक काम कर, आता तू पहिले गाढवावर बस, तू मी थकल्यानंतर मग मी बसल, मग तू खाली चाल. मग मुलाला गाढवावर बसवलं, गाढव चाललं पुढं. ने बाबा पाठीमागनं गाढव हाकलतायत ते मालक. पुढच्या गावाला ते 2 माणसं, परत तोच वट्टा, तसेच 2 माणसं, पण ते 2 माणसं आपापसामध्ये बोलायला लागले. यालाच म्हणावं कलियुग खरं. कारण बांड पोरगा गाढवावर बसलेला आहे, म्हातारा कोतारा माणूस पाठीमागं चाललोय. याला एवढं कळत नाही आपले वडील म्हातारे, म्हाताऱ्याची सेवा करावी, एवढा तरणा बांड गाढवावर बसला, या गाढवाला काही कळतं का, असं ते म्हणले. बरं का. म्हणल्यानंतर महाराज पुढं गेले. त्यांनी ऐकलं. मुलगा म्हणाला, बाबा ते लोक म्हणतात तेच खरंय. तो खाली उतरला. खाली उतरल्यानंतर आता म्हातारा बसला, गाढव चाललं पुढं गेले. पुढे गाव लागलंच महाराज. तिथे तोच प्रसंग. आता त्या लोकांनी भाषा बदलली. त्याच्यातला एक म्हणायला लागला, रामभाऊ अहो बघा ना, अहो हा तरणा बांड पोरगा पाठीमाग उन्हात पायी चालतोय, नाथा पूर्ण पिकलेला म्हातारा गाढवावर बसून चाललेला आहे. म्हातारं पान आहे, पिकलेलं पान आहे, राहिलं काय,
असं ते म्हणले बरं का महाराज. ते म्हणले आता हा राहिला तरी याचं काही नाही, गेला तरी याचं दुःख नाही. हा गाडावर बसला आणि तो पोरगा उन्हामध्ये पायी चालतोय. पुढे गेले, पुन्हा तो खाली उतरला, विचार करायला लागला, का रे दादू तू बसला तरी लोक बोललेत, मी बसलो तरी